महाराष्ट्राचे समर्थ नेतृत्व देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राच्या राजकारणातील अलौकिक व्यक्तिमत्वाच्या यादीत आता देवेंद्र फडणवीस यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. संकटांना न घाबरता, कधीही भयभीत न होता सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा, शून्यातून जग निर्माण करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र लक्षात ठेवतो, अगदी कायमस्वरूपी. आणि असं महाराष्ट्राला लाभलेलं दुर्मिळ नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. अगदी राष्ट्रभक्तीनं ओतप्रोत भरलेलं हे व्यक्तिमत्व आहे. राम जन्मभूमी आंदोलनातला कारसेवक, काश्मीरमधील श्रीनगरच्या लाल चौकात पाकड्यांनी तिरंगा जाळल्याच्या घटनेनं प्रक्षुब्ध होऊन काश्मीर आंदोलनात सहभागी होऊन लाल चौकात तिरंगा ध्वज फडकवण्याची हिंमत दाखवणारा, देशभक्तीनं ओतप्रोत भरलेला एक देशभक्त म्हणजे देवेंद्र फडणवीस. गेल्या 2-3 दशकांपासून राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा त्यांनी उमटवला आहे. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाची दिशा त्यांनी समृद्धीच्या मार्गावर आणली. महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची वाटचाल त्यांनी प्रारंभ केली. छत्रपती शिवरायांच्या विचारावर निष्ठा ठेवून समृद्धी महामार्ग, अटल सेतू, कोस्टल रोड, मुंबई, पुणे आणि नागपुरातील मेट्रो प्रकल्प, जलयुक्त शिवार असे लोकाभिमुख प्रकल्प उभारण्याचे श्रेय केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांनाच जातं. महाराष्ट्राच्या प्रगतीची घोडदौड सुरू राहावी म्हणून महाराष्ट्राच्या जनतेनं 2019च्या निवडणुकीत युतीच्या बाजूनच कौल दिला होता. भारतीय जनता पार्टीला जास्त जागा मिळाल्या, पण शिवसेनेच्या तत्कालीन पक्षप्रमुखाला मुख्यमंत्री पदाची भुरळ पडली. काँग्रेसशी त्याने संगनमत केलं आणि युती धर्मात खंजीर खुपसला. हिंदुत्वाशी फितुरी करणाऱ्या या नेत्याला यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं धडा शिकवलाय. शिवरायांचा गनिमी कावा वापरून शत्रूला नामोहरण करण्याचं आजच्या जगातलं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. देवेंद्र म्हणजे छत्रपती शिवरायांचा मावळा आहे. विरोधक गेली 10 वर्ष त्यांना पाण्यात पाहत होते. मोगलांना धनाजी संताजी पाण्यात दिसत होते, त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली होती. देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेता म्हणून विधानसभेत जनतेच्या कल्याणासाठी प्रबळ असा आवाज उठवला. विरोधकांच्या सगळ्या नॅरेटिव्हची त्यांनी धुळधाण केली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार आणि त्यांचे पक्ष अगदी टोकाच्या पातळीवर वैयक्तिक हल्ले करत होते. जरांगे आणि इतर अनेकांनी फडणवीस यांना त्यांच्या जातीपातीवरून अगदी खालच्या पातळीवर टार्गेट करून त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. विरोधकांना पुरून उरणारे देवेंद्र फडणवीस आता मात्र अजिंक्य ठरले आहेत. विरोधकांची अनेक आव्हाने, मोठी मोठी संकटे आणि प्रचंड अशा संघर्षाचा सामना करून मिळवलेल्या विजयश्रीमुळे कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्वांच्या यादीत आता देवेंद्र फडणवीस यांचं नाव सुवर्ण अक्षरानं नोंदवलं गेलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा आरूढ झाल्यानं महाराष्ट्र प्रगती शिखरावर जाईल असा आम जनतेचा विश्वास आहे. वयाच्या 22व्या वर्षी नगरसेवक, 27व्या वर्षी सर्वात तरुण महापौर, 1999 पासून सतत 6व्यांदा आमदार, 2014मध्ये मुख्यमंत्री, पुढे पहाटेच्या शपथविधीच्या 12 तासांचे मुख्यमंत्री आणि आता 3ऱ्यांदा मुख्यमंत्री, हा प्रचंड यशस्वी असा राजकीय प्रवास सुविहितपणे पार पाडणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना मी मानाचा मुजरा करतो आणि त्यांच्या भविष्यातील प्रगतीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. देवेंद्र धावतायत, त्यांच्याकडे वय आहे, विकासाचा आश्वासक चेहरा आहे, क्षमता आहे, संघ परिवाराच्या संस्कारात ते वाढलेले आहे. ते आणखीन 25 वर्ष धावतील याचा आम्हाला विश्वास आहे. हा लेख अमोल तपासे यांनी लिहिलेला आहे. या लेखातील काही शेवटची वाक्ये तरुण भारतात प्रकाशित झालेल्या मोरेश्वर बडगे यांच्या लेखातून साभार घेतलेली आहेत. हा लेख आणि सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर मिलिंद रहाटगावकर, मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा
आणि लाईकचं बटन दाबायला विसरू नका, ही सादर सप्रेम विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. क्या कभी किसी ने सुना है सूर्य छिपता तिमिर भय से? क्या कभी सरिता रुकी है बांध से वन पर्वतों से? जो न रुकते मार्ग चलते चीर कर सब संकटों को वर्ण करती कीर्ति उनका छोड़ कर सब असुर दल को ध्येय मंदिर के पथिक को कंटकों का ही सहारा राष्ट्रभक्ति ले हृदय में हो खड़ा यदि देश सारा संकटों पर मात कर यह राष्ट्र विजयी